केशवराव नाट्यगृहाचे काम लवकरच पूर्ण करू. कलेचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. आमदार राजेश क्षीरसागर. कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा नव्या रूपात सज्ज होत असतानाच त्याच्या व्यवस्थापनाच्या प्रस्तावावरून रंगकर्मी आणि महापालिका प्रशासनामध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रंगकर्मींच्या भावना लक्षात घेऊन कोणताही निर्णय घ्यावा, कलाकारांवर आर्थिक बोजा पडणार नाही आणि कलेचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. तसेच नाट्यगृहाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून मुख्यमंत्री यांच्या प्रस्तावित दौऱ्यात त्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न असल्याची माहितीही त्यांनी दिली. आपल्याला माहित आहे, केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षापूर्वी जे जलदग्रस्त झालं यामध्ये काहीच राहिलं नव्हतं. तातडीनं त्या ठिकाणी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. खरं म्हणजे टर्न टेबल लँडर आत गेलं नाही, त्यामुळे फार मोठं नुकसान ते झालं. टर्न टेबल लँडर आत गेला असतं तर ते लवकर विजलं असतं, पण आता त्यात काहीच राहिलं नव्हतं. पाठीमागचा संपूर्ण पार्ट बदलावा लागला आणि मग यामध्ये हे होत असताना काम चांगलं व्हावं, या ठिकाणी लाईट असेल, साऊंड असेल, टेक्निकल गोष्टी परत त्यामध्ये अडचणी यायला नको यासाठी वारंवार सूचना रंगकर्मी यांच्या वतीनं आल्या. आणि शेवटी बघा, एखादं काम आपण दिलेलं असताना ते काम टायमात पूर्ण होईलच असं नाही, काही त्यात अडचणी पण येऊ शकतात, काही बदल असतो. या दृष्टीनं ते काम होत राहिलं. पण आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. मला वाटते शेवटचा जो निधी राहिला होता डीपीचा, ट्रान्सफॉर्मर पाहिजे होता. ट्रान्सफॉर्मर बसवायला देखील महापालिकेकडे पैसे नव्हते. ते मी माझ्या डीपीसीच्या निधीतून तातडीने 1,80,00,000 रुपये दिले की जेणेकरून केशवराव भोसले नाट्यगृह लवकर सुरुवात होऊन दे. हा ट्रान्सफॉर्मर देखील लगेच बसेल. 9 तारखेला मला वाटतंय की सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि त्या दिवशी केशवराव भोसले नाट्यगृह असेल, आपला फाउंटन रंकाळ्यामध्ये आपण जो बसलोय तो असेल, छत्रपती शाहू महाराजांचं समाधी स्थळ असेल, MRDP प्रोजेक्ट जो कोल्हापूर जिल्ह्यासाठी होतो 3200 कोटी रुपयाचा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण करतोय, त्याची सुरुवात असेल. अशा काही गोष्टींची उद्घाटनं ही त्यांच्या हस्ते होतील असं मला वाटतं. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.